गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तलाव, नदी अशा ठिकाणी फोटोशूट करणं जीवघेणं ठरतंय, हे दाखवून देणारी पुन्हा एकदा घटना समोर आली आहे। फोटोशूट करताना तलावात बुडणाऱ्या बहिणीला वाचवणाऱ्या भावाचा मृत्यू झाला, त्याच्याबरोबर इतर तिघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। शहरातील महाजनपुरा परिसरावर रविवारी दुपारी दुःखाचा डोंगर कोसळला। मार्डी मार्गावर डॉक्टर राजेंद्र गोडे महाविद्यालयाच्या मागील घातखेडा तलावात बुडून 4 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे मुलांमध्ये भाऊ बहिणींचाही समावेश असल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सोनाली नरेंद्र जोशी वय वर्ष 16, आदित्य नरेंद्र जोशी वय वर्ष 12, गजानन काकडे वय वर्ष 13 आणि पायल बबलू पंडित वय वर्ष 14 अशी मृतांची नावे आहेत। महाजनपुरा परिसरातील काही मुलं रविवारी दुपारी सहली करता गोडे कॉलेज मागील तलाव परिसरात गेली होती। जेवणानंतर सोनाली जोशी ही परिसरातील तलावाजवळ फोटोशूट करत असताना पाण्यात बुडू लागली। अचानक ती खोल पाण्यात जाऊ लागल्याचं दिसताच तिचा भाऊ आदित्य जोशी याच्यासह पायल पंडित आणि यश काकडे यांनी तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली। मात्र तलावातील खोल चिखल आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं चौघही पाण्यात अडकले। काही क्षणात ते बुडाले। घटनेनंतर सोबत असलेल्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली। स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना या संदर्भात माहिती दिली। माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोहन शिरसाट यांच्या नेतृत्वात पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। जिल्हा आपत्ती निवारण आणि बचाव पथकानं तलावात शोध मोहीम राबवून चौघांचे मृतदेह बाहेर काढले। त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात पाठवण्यात आलं। डॉक्टरांनी चौघांनाही तपासून मृत घोषित केलं।